नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं का आहेत नगरपालिकेचे गाळे पडून आजच्या 6व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, हा 6वा भाग आपल्या समोर घेऊन येताना आम्ही सध्या उभा आहोत अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। आपण बघू शकता की हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाजूला इथं हा धबधबा सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून धबधबा बांधलेला आहे, जो कधीतरी नगरपालिकेला जेव्हा जाग येते तेव्हा एखाद्या दिवशी सुरू केला जातो आणि बाकी वेळेमध्ये हा धबधबा पडून आहे। पण सुशोभीकरणाच्या नावाखाली मात्र लाखो रुपये वेगवेगळ्या योजनेतून या ठिकाणी खर्च झालेले आहेत होत आहेत। आय लव्ह अहमदपूर असाही बोर्ड या ठिकाणी होता, जो आता गायब आहे। या ठिकाणी जे पेवर ब्लॉकचं काम आहे ते वारंवार केलं जात आहे, म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या निधीतून लाखो रुपयाचा खर्च करून ना जनतेला फायदा, ना सुशोभीकरण, ना नगरपालिकेचं उत्पन्न वाढ, अशा सर्व गोष्टीतून या धबधब्याचा नुकसान होत आहे। भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणलं होतं की सुशोभीकरण नसून नगरपालिकेने थडगं बांधून ठेवलेलं आहे आणि खरंच आहे, याचा काही उपयोग नाही। हे जे सुशोभीकरणाच्या नावाखाली एवढी मोठी नगरपालिकेची जागा अडून ठेवलेली आहे, जर या ठिकाणी नगरपालिकेनं चांगले दुकानं बांधले तर 2 मजल्याचे जवळपास 30 एक दुकानं नगरपालिकेची निवडू शकतात। आपण बघू शकतो मध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, हे नगरपालिकेचं सुशोभीकरण आहे। बघा, असा हा कचरा वगैरे सर्व साठलेला आहे आणि या ठिकाणी काही झाडं वगैरे लावलेले आहेत। हा धबधबा कायमस्वरूपी बंद असतो, म्हणजे विनाकारण हे दिसायला आहे ना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ना शहरवासियांना या सुशोभीकरण असल्याचं जाणवतंय ना भासतंय। या उलट इथं जर नगरपालिकेनं गाळे काढले आणि वरच्या मजल्यावर ही प्रतिकृती जर तशीच उभा केली तर बाहेर गावून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वच लोकांचं आकर्षण हा धबधबा घेऊ शकेल आणि नगरपालिकेला दुकानं निघाल्यामुळं 2 रुपयाचं उत्पन्नही मिळेल। सध्या या जागेचा काही एक वापर नाही, ही अशी अडगळीला पडून सुशोभीकरणाच्या नावाखाली वेगवेगळ्या योजना राबवून पैसे खाण्याचं काही लोकांचं कुरण बनलेलं आहे। आता इकडे बघू शकता आपण की हे असा हा भाग आहे, मी दाखवत आहे तुम्हाला की हे सर्व असं पडून आहे आणि इकडे जर समजा हे स्वीट मार्टच्या समोरच्या दिशेनं जर नगरपालिकेनं दुकानं काढले तर चांगलं उत्पन्न होईल, व्यावसायिकाला गाळे मिळतील, असा सर्व एकंदरीत आपणाला सुचवायचं आहे नगरपालिकेला। हे बघा, ही एक रूम आहे इथं, जे नगरपालिकेचे कर्मचारी कधीतरी बसतात, लॉक बंद आहे ती सध्या, आणि हे कचरा आहे बघा इकडे आणि हा कचरा असं साठलेला आहे, हे इकडे बसतात असं सर्व लोक। बघा, हे जर आपण या जागेचा व्यवस्थित उपयोग केला तर चांगल्या पद्धतीचे गाळे निघू शकतात इथं आणि हे गाळे निघाल्यानंतर हे जे इकडे बसलेले गाडेवाले आहेत यांचा वारंवार नेहमी प्रश्न असतो, इथं व्यापारी गाळे निघाल्यानंतर तोही प्रश्न निकाली निघेल, नगरपालिकेला 2 रुपयाचं उत्पन्न होईल आणि या जागेचा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल। पण जे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत होते साहेब आणि त्यांचे जे कारभारी आहेत सर्व नूतन नगरसेवक यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहावं। शहरातील अतिशय मोक्याच्या ठिकाणची ही नगरपालिकेची जागा आहे, ज्याचा फायदा नगरपालिकेला व्हावा आणि महापुरुषाच्या पुतळ्याच्या बाजूला खरंच चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण दिसेल असं वर एक प्रकृती उभा करावी, जेणेकरून लाईट डेकोरेशन किंवा असं कुठलं तरी माध्यम आधुनिक तंत्रज्ञान वापरून म्हणजे सुशोभीकरणाला पुतळ्याच्या बाजूला चांगला देखावाही राहील आणि या जागेचा नगरपालिकेला खऱ्या अर्थानं चांगला उपयोग होईल। व्यापारी गाळे निघाल्यामुळे व्यवसायाला त्याचा फायदा होईल आणि नागरिकांनाही चांगलं वाटेल, कारण इथं कोणी बसत नाही, कोणी येत नाही, धबधबा सुरू राहत नाही, कुठली लाइटिंग नाही। महापुरुषांच्या जयंत्या उत्सव या निमित्तानं कधीतरी नगरपालिका हा धबधबा चालू करते। असा हा एकंदरीत धबधबा नाही तर थडगा पडून राहिलेल्या
या धबधब्याची शोकांतिका आहे। हा कसा आहे धबधबा फोडून किंवा का आहेत गाळे फोडून या भागामधला हा 6वा भाग आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, नागरिकांच्या समोर आणून देऊ इच्छितो आणि याचा फायदा व्हावा ही एक प्रामाणिक अपेक्षा आमची DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आहे। हा भाग आपल्याला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा। जर ही बातमी आपल्याला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।